नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा ताईंनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. विधानसभेमध्ये हा मुद्दा गाजलेला आहे. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया. लाडकी बहीण योजनेसंदर्भात काय मोठी खुशखबर आहे, मोठी गुड न्यूज काय आहे, मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणाले आहेत, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की लाडकी बहीण योजनेसंदर्भात काय मोठी नवीन अपडेट समोर आलेली आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर बघा पुढे मोठी अपडेट. तर बघा, महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरुवातीपासूनच चर्चेत आहेत. या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सरकारकडून दर महिन्याला 1500 रुपये देण्यात येतात. इतकेच नाही तर विधानसभा निवडणूक 2024च्या निवडणुकीपूर्वी महायुतीने योजनेचा हप्ता वाढवून 2100 रुपये करण्याचे आश्वासन दिलेले होते. मात्र योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची KYC अनिवार्य आहे बघा, आणि 2100 रुपयाचा हप्ता अद्याप सुरू झालेला नाही. तर या तुम्हाला आता हप्ता कधी मिळणार, काय मिळणार, त्या संदर्भात मोठी अपडेट, मोठी खुशखबर समोर आलेली आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. तर बघा, विरोधकांनी अधिवेशनात उपस्थित केलेल्या मुद्द्यावर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देताना मोठी घोषणा केलेली आहे बघा. तर ते काय म्हणाले पुढे बघूया आपण. राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या जयंत पाटील यांनी लाडकी बहीण योजनेचा मुद्दा विधानसभेमध्ये उपस्थित केला आहे. जयंत पाटील म्हणाले, विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. त्यात योजनेच्या लाभार्थ्यांनी दुसऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतला नसावा अशी अट होती का? जर मग त्यांनी लाभ घेतला नसेल तर ते दोषी ठरतात. जर दोषी ठरतात तर त्यांच्याकडून पैसे परत घेण्यापुरता हे प्रकरण मर्यादित राहणार नाही. अशी अट असेल तर या सर्वांवर तुम्ही गुन्हे दाखल करा का? कारण पडताळणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का? KYC आता आहात तर अर्ज मंजूर करण्यापूर्वीच करायला हवी होती. तुम्हाला ती अटीनंतर आठवल्या आहेत का हे मान्य करा. तुम्ही ते नेमके कोणते धोरण अवलंबणार आहात याचं उत्तर द्या बघा. विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत लाडकी बहीण योजनेचे. तसेच पुढे बघू शकता की त्यांनी काय म्हटलेलं आहे अजून. तर अधिकाऱ्यांचीच बघा, यामध्ये काही अधिकारी आहेत की ते सरकारी अधिकारी होते, तरीसुद्धा त्यांनी लाडकी बहीण योजनेचा 14,000 असे काही पुरुष होते की त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला होता बघा. त्यात सरकारी अधिकारीसुद्धा होता. मग त्यांच्यावर तुम्ही गुन्हे का दाखल करत नाहीत? तर असे दोषी जे आहेत, दोषी ठरतात. जर दोषी ठरतात त्यांच्याकडून पैसे परत घेण्यापुरता हे प्रकरण मर्यादित राहणार नाही. अशी अट असेल तर सर्वांवर तुम्ही गुन्हे दाखल करा. अशी पडताळणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का? KYC आता करत आहात, पण अर्ज मंजूर करण्यापूर्वी करायला हवी होती का? तुम्ही अटीनंतर आठवले आहेत का? हे मान्य करा. तुम्ही कोणते आहेत? तर बघा, मोठी अपडेट आहे, सर्वात मोठी नवीन अपडेट आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. बघा, सर्वात मोठी नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओला थोडा बी स्किप करू नका, कारण अतिशय महत्त्वाची, मोठी आणि नवीन अपडेट असते, लेटेस्ट अपडेट असते. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. तर ज्या ज्या लाडक्या बहिणींनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक केले नसेल, शेअर केले नसेल, तर त्यांनी पटापट लाईक करून घ्या, शेअर करून घ्या. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करून ठेवा. बघा, सर्वात मोठी नवीन अपडेट आहे, सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण सर्वात मोठी ही लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. तर सर्वात मोठी नवीन अपडेट आहे, लेटेस्ट अपडेट. ज्यांनी अजूनपर्यंत
ई-के-वाय-सी केलेली तर त्यांनी ई-के-वाय-सी करा. आधार नंबर लिंक करा अगोदर आणि ई-के-वाय-सी करा. तर 31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला ही मुदत वाढवण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो. तर बघा, आता कालच जी आर आलेला होता बघा, नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप संदर्भात जी आर आलेला आहे. त्यामध्ये बघा 263.34 असं काही कोटी रुपयाचा जो निधी आहे तो जमा करण्यात आलेला आहे बघा. महिला व बालविकास विभागाकडे हा निधी जमा करण्यात आणि काही जिल्ह्यांमध्ये, बाकी जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही, टेन्शन घेण्याचं कोणतंही कारण नाही. सर्वात मोठी नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुम्हाला आपल्या लाडकी बहीण योजनेच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देत असतो. त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला, पूर्ण वाच करत चला. फायनली सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करण्याचं कारण नाही, टेन्शन घेण्याचं कारण नाही. तर आताची मोठी अपडेट आहे, सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात लेटेस्ट अपडेट आणि नवीन माहिती तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरच पाहायला मिळत असतं. त्यामुळे लाडक्या बहिणींना आता 3,000 रुपये लवकरात लवकर जमा होणार आहेत, नोव्हेंबर महिन्याचे आणि डिसेंबर महिन्याचे बघा. तर कोणाला 1,500 सुद्धा येतील, कोणाला 3,000 रुपये येतील. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही. असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकॉनला प्रेस करा. तर ताईंनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नवीन माहिती, नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.